इथे मी बाजारातून तारल्या आणलेल्या आहेत, ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत। आता त्यांना मी मीठ लावून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये मी कोकम घातलेले आहे, मच्छीचं साराचं वाटण घातलेलं आहे, त्याचबरोबर एक मिरची आणि कोथिंबीर घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। ऑलरेडी मीठ आपण पहिले लावलेलं होतं मच्छीला। आता एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यामध्ये मसाला आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागला गेला पाहिजे आणि 15 मिनिटांनंतर त्याची फोडणी द्यायची आहे कढीपत्त्याची। तेल घालायचं आहे कढईमध्ये, त्यावर कढीपत्ता घालून मच्छी घालायची आहे आणि असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, अलगद घ्यायचं आहे। मच्छी तुटता कामा नये, कारण ही मच्छी खूप नाजूक असते। त्याचबरोबर मच्छी खूप खायला टेस्टी असते, यामध्ये काटे असतात त्यामुळे ती जास्त टेस्टी असते। काटेरी मासा खूप टेस्टी लागतो। त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, हळदीचं पान घातलेलं आहे आणि त्रिफळ आहेत ते घातलेले आहे 7-8 आणि आता थोड्या वेळासाठी आपल्याला झाकून ठेवायला लागेल। अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवायचे आहे, कारण ही मच्छी आहे ती लगेच शिजली जाते। हे बघा अशी झालेली आहे। त्यावर मी आता काळा मसाला थोडा घालते आहे। काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मालवणी मसालाही त्यामध्ये घालू शकता आणि अलगद चमच्याने असं परतून घ्यायचे आहे। हे बघा अशी व्यवस्थित हळूहळू करून पलटून घ्यायची आहे मच्छी। आता व्यवस्थित पलटून गेली म्हणजे दुसरी बाजू आहे ती पण व्यवस्थित शेकून जाईल। 15 मिनिटं आपण तसंच ठेवायचं आहे एकदम मंद आचेवर। तारलीची मच्छी तयार झालेली आहे, गरमागरम तुम्ही सर्व करू शकता। ही मच्छी खायला खूप टेस्टी लागते, काटेरी असते। परत ह्या मच्छीमध्ये लहान पण मच्छी मिळते आणि मोठी पण मिळते। ही एकदम लहानवाली तारल्या मी घेतलेले आहे आणि त्याची रेसिपी केलेली आहे। जर तुम्हाला ही मच्छी आवडत असेल तर तुम्ही ही मच्छी अगदी सोप्या पद्धतीने अशी करू शकता। तयार आहे तारली मसाला। काही वेळेला असं होतं की ही मच्छी आहे ती काटेरी आहे म्हणून कोणी खाल्ली जात नाही, कोणाकडून खाल्ली जात नाही, तर तुम्ही ही अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल। काटेरी मच्छी ही खूप चांगली लागते। आपल्याला या मच्छीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।